नमस्कार मित्रांनो, ॲस्पिरंट्स ऑफ इंडियामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण मेजर स्कूल ऑफ सायकोलॉजी बघणार आहोत आणि ज्या सोशल वर्कच्या बेसिक टर्मिनॉलॉजीज आहेत, ज्या बेसिक थेरीज आहेत त्या बघणार आहोत. जेणेकरून तुमचे जे पण प्रश्न येतील DMERमध्ये ते सोडवता आले पाहिजे. आज जो आपण लेक्चर घेत आहोत याच्यामध्ये तुम्हाला 2-3 क्वेश्चन मिळून जातील DMER एक्झाम अंतर्गत. ठीक आहे, तर म्हणजे हे तुम्हाला चांगल्यानं समजता आलं पाहिजे आणि जो पण क्वेश्चन आला तर तुम्हाला चांगल्याने सोडवता आलं पाहिजे. आता चला तर सुरू करूया. पहिला आहे स्ट्रक्चरलिझम म्हणजेच संरचनावाद. याचे फाउंडर आहेत विलियम वुंड आणि एडवर्ड टिचनर. याचा फोकस आहे स्ट्रक्चर ऑफ माइंड, मनाचे घटक म्हणजेच सेन्सेशन, परसेप्शन आणि फिलिंग यावर आधारित आहे स्ट्रक्चरलिझम. याची मेथड आहे इंट्रोस्पेक्शन, आत्मपरीक्षण केल्याद्वारे स्ट्रक्चरलिझम होतं. नंतर क्रिटिसिझम याच्यावर झालेलं आहे. ते क्रिटिसिझम महत्त्वाचं नाही आहे, त्याच्यावर क्वेश्चन नाही आहेत. मेन क्वेश्चन येऊ शकतो स्ट्रक्चरलिझम फाउंडर कोण आहेत तर विलियम वुंड आणि याचा अर्थ स्ट्रक्चर ऑफ माइंड. ठीक आहे, तर हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. नंतर आहे फंक्शनलिझम, कार्यकारणवाद. याचे संस्थापक आहे विलियम जेम्स आणि जॉन डेवी. फंक्शन्स ऑफ कॉन्शियसनेस, जाणीवेचे कार्य व उद्देश यावर आधारित आहे. याचा एम आहे हाऊ माइंड हेल्प पीपल ॲडॉप्ट टू एन्व्हायरमेंट, मनुष्याला वातावरणाशी जुळून घ्यायला मन कसे मदत करते यावर आधारित आहे फंक्शनलिझम. तर सिम्पल क्वेश्चन येऊ शकतो, फंक्शनलिझमचे फाउंडर कोण आहेत तर विलियम जेम्स आणि जॉन डेवी आणि याचा केंद्रबिंदू म्हणजेच फोकस काय आहे फंक्शन ऑफ कॉन्शियसनेस. नंतर आहे बिहेवियरिझम. याचे फाउंडर आहेत जॉन बी वॉटसन आणि B.F. स्किनर. नंतर याचे आणखी फाउंडर झाले होते B.F. स्किनर. हे आहे ऑब्झर्वेबल बिहेवियर, दृश्यमान वर्तन म्हणजे बिहेवियरवर आधारित आहे बिहेवियरिझम. म्हणजे याच्यावर लॉजिक लावणं पण गरजेचं आहे. तुम्हाला क्वेश्चन आला तर लॉजिक लावता आलं पाहिजे. बिहेवियरिझम म्हणजे बिहेवियरवर आधारित. नंतर आहे याची बिलीफ आहे सायकोलॉजी शूड स्टडी ओनली बिहेवियर नॉट माइंड. याच्यात हे की कन्सेप्ट दिलेले आहेत. कंडिशनिंग, क्लासिकल कंडिशनिंग हा कन्सेप्ट दिला आहे इव्हन पावलो यांनी आणि ऑपरंट कंडिशनिंग हा दिला आहे स्किनर यांनी. या दोन कन्सेप्टवर पण क्वेश्चन आलेले आहेत, तर या दोन्ही क्वेश्चन लक्षात घेणं गरजेचं आहे आणि दोन्ही पॉईंट हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. क्लासिकल कंडिशनिंग हा कन्सेप्ट दिला आहे इव्हन पावलो आणि ऑपरंट कंडिशनिंग हा दिला आहे B.F. स्किनर यांनी. नंतर आहे गेस्टाल्ट सायकोलॉजी, गेस्टाल्ट मानसशास्त्र. संस्थापक आहे मॅक्स वेथमर आणि कर्ट कोपका आणि वोल्फगँग कोहलर. याचा केंद्रबिंदू आहे द होल इज ग्रेटर दॅन द सम ऑफ इट्स पार्ट्स, म्हणजेच संपूर्णता ही तिच्या घटकांपेक्षा अधिक महत्त्वाची आहे. म्हणजेच आणि याचा कन्सेप्ट संकल्पना आहे परसेप्शन, फिगर ग्राउंड, ग्रुपिंग प्रिन्सिपल. ग्रुपिंग प्रिन्सिपलवर आधारित आहे. आता डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो ग्रुपिंग प्रिन्सिपलवर कुठली सायकोलॉजी आधारित आहे तर गेस्टाल्ट सायकोलॉजी. ठीक आहे. नंतर आहे सायकोॲनालिसिस. सायकोॲनालिसिसचे संस्थापक आहे सिग्मंड फ्रॉइड. यांनी दिला आहे याचा फोकस आहे अनकॉन्शियस माइंड, अवचेतन मन, इन्स्टिंक्ट्स, चाइल्डहूड एक्सपिरियन्सेस यावर आधारित आहे सायकोॲनालिसिस. याचे डिटेल आपण बघणार आहोत. टेक्निक आहे याची ड्रीम ॲनालिसिस, फ्री असोसिएशन. आता डायरेक्ट क्वेश्चन येतो ड्रीम ॲनालिसिस, फ्री असोसिएशन या टेक्निक कशाच्या आहे तर या सायकोॲनालिसिसच्या, यावर पण क्वेश्चन येतो. नंतर आहे याची आयडिया ज्या दिलेल्या आहेत ईड, इगो, सुपर इगो, सायकोसेक्शुअल स्टेजेस हे आपण दिलेले आहेत, तर हे पण आपण डिटेलमध्ये बघणार आहोत समोर. नंतर आहे ह्युमनिस्टिक सायकोलॉजी, मानवतावादी मानसशास्त्र. फाउंडर आहेत कार्ल रॉजर्स, अब्राहम मास्लो. याचा फोकस आहे सेल्फ ॲक्च्युलायझेशन, फ्री विल, पर्सनल ग्रोथ आणि याचे कन्सेप्ट आहेत हायरार्की ऑफ नीड्स. हे पण बघणार आहोत. जी मास्लोनी थेरी दिलेली आहे हायरार्की ऑफ नीड्सची त्यावर आधारित आहे. नंतर आहे कॉग्निटिव्ह सायकोलॉजी, मेंटल प्रोसेस, मेमरी, थिंकिंग, लँग्वेज, प्रॉब्लेम सॉल्विंग. याचे थिंकर आहेत जीन पियागेट, युरिक नेसर आणि हे पण आधारित आहे माइंड ॲज इन्फॉर्मेशन प्रोसेसर, मनाला माहिती प्रक्रिया करणारी प्रणाली मानली जाते. नंतर आहे बायोलॉजिकल फिजिओलॉजिकल सायकोलॉजी. याचा केंद्रबिंदू आहे ब्रेन, नर्वस सिस्टम, हार्मोन्स, जेनेटिक्स. कन्सेप्ट आहे बिहेवियर इज कंट्रोल बाय बायोलॉजिकल प्रोसेस. ठीक आहे, बिहेवियर हे बायोलॉजिकल प्रोसेसद्वारे कंट्रोल केलं जातं. आता आपण महत्त्वाच्या या थेरीज बघणार आहोत. यावर क्वेश्चन येतोच. यापैकी 2-3 थेरीजवर तुम्हाला 1-2 म्हणजे 2-3 क्वेश्चन मिळून जातील. तर या पूर्ण नोट्समधून तुम्हाला मिनिमम 4 ते 5 क्वेश्चन मिळतील. तर चांगल्याने समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला जे पण क्वेश्चन आले ते चांगल्याने सोडवता आलं पाहिजे.
पहिले बघणार आहोत सायकोॲनालिसिस थेरी, सिगमंड फ्रॉइड यांची. यामध्ये सायकोॲनालिसिस इज अ थेरी ऑफ पर्सनॅलिटी, ह्युमन डेव्हलपमेंट अँड सायकोथेरपी फाउंडेड बाय सिगमंड फ्रॉइड. ठीक आहे. तर डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो, सायकोॲनालिसिस थेरी कोणी दिली होती? तर सिगमंड फ्रॉइड यांनी. हे मानवी व्यक्तिमत्व विकास आणि मानसिक उपचार या संबंधी सैद्धांतिक व चिकित्सात्मक दृष्टिकोन आहे. ठीक आहे. आपण मराठीमध्ये पण म्हणजे समजून घेत आहोत, कारण जे मराठी मीडियमचे स्टुडंट आहेत त्यांना सुद्धा याचा फायदा झाला पाहिजे. नंतर आहे फोकसेस ऑन अनकॉन्शियस माइंड, चाइल्डहूड एक्सपिरियन्सेस आणि इनर कॉन्फ्लिक्ट्स. याचा जास्त फोकस आहे अनकॉन्शियस माइंड, चाइल्डहूड एक्सपिरियन्सेस जे बालपणीचे मधले म्हणजे अनुभव आहेत त्यावर, आणि इनर कॉन्फ्लिक्ट्स म्हणजे आंतरिक संघर्ष यावर भर दिला जातो. यामध्ये अवचेतन मन, बालपणीचे अनुभव आणि आंतरिक संघर्ष यावर भर दिला जातो. ठीक आहे. याचे की कन्सेप्ट म्हणजे प्रमुख संकल्पना बघणार आहोत सायकोॲनालिसिस अंतर्गत. लेवल ऑफ माइंड, मनाचे स्तर आहेत, कॉन्शियस, प्री कॉन्शियस आणि अनकॉन्शियस. ठीक आहे. तर कॉन्शियसमध्ये येतो जागरूक, करंट थॉट अवेअरनेस, म्हणजे जे करंट थॉट चालू असतात किंवा अवेअरनेस असतो ते येतं कॉन्शियसमध्ये. नंतर आहे प्री कॉन्शियस, मेमरी इझिली रिट्रिव्हेबल, पूर्व जागरूकता. आणि अनकॉन्शियस, रिप्रेस फिलिंग, डिझायर्स, इन्स्टिंक्ट्स, हे येतं अनकॉन्शियस माइंडमध्ये. ठीक आहे. नंतर आहे स्ट्रक्चर ऑफ सायकोलॉजी. स्ट्रक्चर ऑफ सायकोलॉजी व्यक्तिमत्वाची रचना. यामध्ये आहे ईड, इगो, सुपर इगो. ईड आहे प्लेजर प्रिन्सिपल, इन्स्टिंक्टवर आधारित असतो. अनकॉन्शियस डिझायर्स असतात. आणि याचे एक्झाम्पल आहे हंगर, अग्रेशन. ठीक आहे. ईड म्हणजेच ईड हे प्लेजर प्रिन्सिपलवर आहे, जे बालपणीचे म्हणजे ज्यामध्ये आपल्याला समज नसते, म्हणजे प्लेजरवर आधारित आहे. ठीक आहे. हंगर, अग्रेशन इत्यादी यामध्ये येतात ईडमध्ये. नंतर आहे इगो. इगो रियालिटी प्रिन्सिपल, इमिडिएटर बिटवीन ईड अँड सुपर इगो. ईड आणि सुपर इगोमधला रियालिटी प्रिन्सिपल आहे. हे रियालिटी प्रिन्सिपल आहे. यामध्ये प्लॅनिंग, डिसिजन मेकिंग. आता डायरेक्ट प्रश्न येतो, ईड कशावर आधारित आहे? तर प्लेजर प्रिन्सिपलवर, हे माहिती असणं गरजेचं आहे. नंतर आहे इगो. इगो रियालिटी प्रिन्सिपलवर आधारित आहे. आणि सुपर इगो मोरॅलिटी प्रिन्सिपलवर आधारित आहे. यामध्ये मोरॅलिटी कॉन्शियस आणि आयडियल असतात. एक्झाम्पल्स आहे सेन्स ऑफ गिल्ट, राईट रॉंग, काय चूक आहे, काय म्हणजे बरोबर आहे, ते सुपर इगो या स्टेजमध्ये माहिती असतं. इगोमध्ये तुम्ही प्लॅनिंग करता, डिसिजन मेकिंग इत्यादी गोष्टी माहिती होतात. आणि ईड प्लेजर प्रिन्सिपल, ज्यामध्ये तुम्ही फक्त म्हणजे प्लेजर प्रिन्सिपलवर आधारित आहे. ठीक आहे. तर याचा डायरेक्ट क्वेश्चन येतो, ईड प्लेजर प्रिन्सिपल, इगो रियालिटी प्रिन्सिपल, सुपर इगो मोरॅलिटी प्रिन्सिपल. हे माहिती असणं गरजेचं आहे. याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन आला तर तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. आपण सायकोसेक्शुअल स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट, कामोन्मुख विकास टप्पे बघणार आहोत. याच्यावर पण क्वेश्चन येतो. याच्यामध्ये जे सिक्वेन्सने ओरल ॲनल फॅलिक लेटेन्सी जिनायटल यावर आधारित क्वेश्चन येतो, किंवा मग एज विचारले जाते किंवा त्याचे डिटेल्स पण विचारले जातात. हे पूर्ण हा सिक्वेन्स माहिती असणं गरजेचं आहे 1 ते 5 पर्यंत. ओरल ॲनल फॅलिक लेटेन्सी जिनायटल यावर खूप एक्झाम्समध्ये क्वेश्चन आलेले आहे, खूप जास्त, आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे. ओरल स्टेज असते 0 ते 1 वर्ष. यामध्ये माउथ, सकिंग, इटिंग, फिक्सेशन, स्मोकिंग, ओव्हर इटिंग. ठीक आहे. ओरल स्टेज 0 ते 1 वर्षाची असते. यामध्ये म्हणजे बाळ जे सकिंग वगैरे करतं, म्हणजे काही खातं ते येतं. नंतर आहे ॲनल स्टेज 1 ते 3 वर्ष. यामध्ये आपण टॉयलेट ट्रेनिंग देतो, फिक्सेशन, ऑर्डरलीनेस, स्टबर्नेस. ठीक आहे. नंतर आहे फॅलिक 3 ते 6 वर्ष. यामध्ये जेनायटल्स, ओइडोपस आणि इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स. ओइडोपस आणि इलेक्ट्रो कॉम्प्लेक्ससुद्धा आपण बघणार आहोत. फॅलिक स्टेजमध्ये हे येतं, ओइडोपस आणि इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स. नंतर आहे लेटन्सी 6 ते 12 वर्ष. सोशलायझेशन, लर्निंग हे लेटन्सी स्टेजमध्ये. नंतर आहे जेनायटल 12 वर्षाच्या वरचे. यामध्ये मॅच्युअर सेक्शुअल रिलेशनशिप कळायला लागते. ठीक आहे. हा सिक्वेन्स माहिती असणं गरजेचं आहे. आणि हे इयर पण, या सिक्वेन्सवर पण खूप एक्झाम्समध्ये क्वेश्चन आलेले आहेत. ओरल ॲनल फॅलिक लेटेन्सी जिनायटल. नंतर आहे डिफेन्स मेकॅनिझम, यूज बाय इगो टू रिड्यूस एन्झायटी.
रिप्रेशन म्हणजे फॉरगेटिंग पेनफुल मेमरीज, डिनायल, रिफ्युजिंग टू ॲक्सेप्ट रियालिटी, प्रोजेक्शन, ॲट्रिब्युटिंग वन्स फिलिंग टू अदर्स, रिग्रेशन मागे जाणे, बिहेवियर चाइल्डिशली अंडर स्ट्रेस, आणि सब्लिमेशन चॅनलायझिंग इम्पल्स इंटू ॲक्सेप्टेबल ॲक्टिव्हिटीज, सुबिमेशन. या टर्मिनॉलॉजीजवर पण क्वेश्चन येतो, तरी आपण माहिती असणं गरजेचं आहे. रिप्रेशनचे मिनिंग काय आहे, डिनायलचे मिनिंग काय आहे, तर यावर पण क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे. आता आपण थेरपॅटिक टेक्निक्स बघणार आहोत. चिकित्सात्मक पद्धती. फ्री असोसिएशन. आज डायरेक्ट क्वेश्चन येतो, फ्री असोसिएशन ही टर्म कोणी दिलेली आहे, तर सिगमंड फ्रॉइड यांनी. यामध्ये सेईंग व्हॉट एव्हर कम्स टू द माइंड, जे आपल्या डोक्यात येतं ते म्हणणे. नंतर ड्रीम ॲनालिसिस, अनकवरिंग हिडन मिनिंग्स. नंतर ट्रान्सपरंट थेरपिस्ट, क्लायंट प्रोजेक्ट फिलिंग ऑन टू थेरपिस्ट, जे क्लायंट्स असतात काउन्सिलिंगच्या दरम्यान ते आपले फिलिंग्स थेरपिस्टला सांगतात, ट्रान्सपरंट. तर ड्रीम ॲनालिसिस हा पण सिगमंड फ्रॉइड यांनी दिलेला आहे, तर यावर पण क्वेश्चन आलेला आहे. नंतर रेजिस्टन्स, ब्लॉकिंग पेनफुल थॉट्स, पेनफुल थॉट्सनं ब्लॉक करणे रेजिस्टन्स. नंतर क्रिटिसिझम ऑन सायकोॲनालिसिस, हे क्रिटिसिझम यावर क्वेश्चन तर येत नाही, पण बघून घेऊ. टू मच फोकसेस ऑन सेक्स, अनकॉन्शियस ड्राईव्स, लॅक्स सायंटिफिक एव्हिडन्सेस अँड सब्जेक्टिव्ह आहे असं म्हटलेलं आहे. टाईम कन्झ्युमिंग पण आहे, एक्सपेन्सिव्ह थेरपी बट ग्रेटली इन्फ्लुएन्स सायकोलॉजी, सायकॅट्री अँड काउन्सिलिंग. यामध्ये खूप जास्त यूज केल्या जाते काउन्सिलिंगसाठी, सायकॅट्रिकसाठी. म्हणून ही थेरपी म्हणजे म्हणून ही थेअरी खूप इम्पॉर्टंट आहे. सायकोॲनालिसिस सिगमंड फ्रॉइड यांची. यावर एखादा म्हणजे एक मिनिमम एक क्वेश्चन मिळतोच, आणि मॅक्सिमम जेवढे विचारायचे तेवढे विचारू शकतात ते. आता आपण बघणार आहोत एरिक्सनचे सायकोसोशल स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट. ज्या सायकोसोशल स्टेजेस आहेत एरिक्सनच्या त्या बघणार आहोत. पहिली आहे इन्फन्सी, 0 ते 1 वर्षाची बाल्यावस्था. यामध्ये कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय असतो, ट्रस्ट वर्सेस मिसट्रस्ट, विश्वास विरुद्ध अविश्वास. ठीक आहे. यामध्ये होप येतात, रिलायबल केअर, ट्रस्ट इन वर्ल्ड, विश्वास वाढतो, आणि मिसट्रस्ट, फिअर इत्यादी पण होतात. ही आहे 0 ते 1 वर्ष बाल्यावस्थेची इन्फन्सी. यावर डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो, म्हणजे इन्फन्सी ही कुठल्या एजमध्ये येते, तर आणि किंवा सायकोसोशल स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट हे कोणी दिलेलं आहे, तर एरिक्सन. हे पण माहिती असणं गरजेचं आहे, यावर पण क्वेश्चन येतोच. नंतर आहे अर्ली चाइल्डहूड, लहानपणा, 1 ते 3 वर्ष. यामध्ये कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष येतात. ऑटोनॉमी वर्सेस शेम अँड डाऊट, स्वायत्तता विरुद्ध लाज व शंका. याचा वर्च्यू आहे किंवा सद्गुण आहे विल, इच्छाशक्ती जागरूक होते याच्यात. इंडिपेंडन्स इन डेली ॲक्टिव्हिटीज, जे स्वतंत्रपणे काही काम करायला लागतात. आणि फेल्युअर आहे ओव्हर कंट्रोल, शेम, डाऊट पण, लाज, असुरक्षितता पण होते याच्यात. तर अर्ली चाइल्डहूड आहे 1 ते 3 वर्ष, लहानपण. याच्यामध्ये ऑटोनॉमी वर्सेस शेम अँड डाऊट, स्वायत्तता विरुद्ध लाज व शंका. नंतर आहे प्री स्कूल, पूर्वशाळा अवस्था. कॉन्फ्लिक्ट येतात याच्यात, इनिशिएटिव्ह वर्सेस गिल्ट, पुढाकार विरुद्ध अपराधीपणा. याचा म्हणजे सद्गुण आहे याच्यात, वर्च्यू आहे पर्पज. यामध्ये पर्पज, जागरूक होतात. ठीक आहे. 3 ते 6 वर्षासाठी आहे प्री स्कूल स्टेज, आणि याच्यात कॉन्फ्लिक्ट येतात, इनिशिएटिव्ह वर्सेस गिल्ट. याच्यात सक्सेस आहे एक्सप्लोरेशन अँड इनिशिएटिव्ह. नंतर आहे फेल्युअर, अपयश, डिस्करेजमेंट, गिल्ट पण येतात त्याच्यात. तर ही माहिती असणं गरजेचं आहे. प्री स्कूल आहे 3 ते 6 वर्ष, आणि याचा कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष आहे इनिशिएटिव्ह वर्सेस गिल्ट. हे माहिती असणं गरजेचं आहे. याच्यावर पण क्वेश्चन येतो. डायरेक्ट क्वेश्चन येईल प्री स्कूल स्टेजमध्ये म्हणजे कुठला कॉन्फ्लिक्ट राहते किंवा संघर्ष राहतो, तर इनिशिएटिव्ह वर्सेस गिल्ट, पुढाकार विरुद्ध अपराधीपणा. नंतर आहे स्कूल एज. स्कूल एज आहे शालेय अवस्था. याच्यात कॉन्फ्लिक्ट येतात, इंडस्ट्री वर्सेस इन्फरियरिटी, कष्टाळूपणा विरुद्ध हीन भावना. ठीक आहे. याच्या वर्च्यू आहे कॉम्पिटिशन्स, कुशलता जागरूक येते याच्यात. आणि सक्सेस आहे प्राईड इन वर्क स्किल्स, म्हणजे जे आपले स्किल्स वगैरे डेव्हलप होतात याच्यात. आणि फेल्युअर आहे रिपीटेड फेल्युअर, इन्फेरियरिटी, हीन भावना निर्माण होते. नंतर ॲडोलेसन्स, 12 ते 18 वर्ष, तरुणावस्था. याच्यात आयडेंटिटी वर्सेस रोल कन्फ्युजन, ओळख विरुद्ध भूमिकेचा गोंधळ. याच्यात वर्च्यू आहे सद्गुणता, फिडेलिटी, निष्ठा, जागरूक होते. सक्सेस आहे क्लिअर सेल्फ आयडेंटिटी, स्वतःची ओळख निर्माण होते. आणि
रोल कन्फ्युजन, अनसर्टिनिटी, गोंधळ, भविष्याविषयी शंका, हे यामध्ये ॲडोलेसंट्स 12 ते 18 वर्ष. नंतर आहे यंग अडल्टहूड 18 ते 40 वर्ष, तरुण प्रौढावस्था. इंटिमसी वर्सेस आयसोलेशन याच्यात येतं कॉन्फ्लिक्ट. आणि जवळीक विरुद्ध एकाकीपणा, व्हर्च्युअल लव्ह, प्रेम, सक्सेस, क्लोज कमिटेड रिलेशनशिप येतात याच्यात. फेल्युअर आहे आयसोलेशन, लोनलीनेस पण सुद्धा येतो याच्यात. नंतर आहे मिडल अडल्टहूड 40 ते 65 वर्ष, मध्यम प्रौढावस्था. याच्यात जनरेटिव्हिटी वर्सेस स्टॅग्नेशन, पिढी निर्माण विरुद्ध स्थिरता, काळजी, सेवा येते याच्यात व्हर्च्यू. आणि सक्सेस आहे याचं कॉन्ट्रीब्युशन टू फॅमिली, सोसायटी, कुटुंब समाजासाठी योगदान देतो. अपयश आहे सेल्फ ॲब्झॉर्प्शन, स्टॅग्नेशन, स्वार्थीपणा, प्रगतीचा अभाव येतो याच्यात. नंतर आहे लेटर अडल्टहूड म्हणजे वृद्धावस्था 65 वर्षाच्या वर. याच्यात कॉन्फ्लिक्ट येतात इंटिग्रिटी वर्सेस डिस्पेअर, संपूर्णता विरुद्ध नैराश्य, व्हर्च्यू आहे विजडम. आणि सक्सेस आहे ॲक्सेप्टन्स ऑफ लाईफ, जीवनाविषयक समाधान, शांतता. अपयश आहे रिग्रेट, डिस्पेअर, पश्चाताप, नैराश्य सुद्धा येतं याच्यात. नंतर आहे पियागेट्स थेअरी ऑफ कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट, पियाजे यांच्या संज्ञात्मक कॉग्निटिव्ह विकास सिद्धांत. ठीक आहे. पियागेट्स यांच्या मते मुलांचा मेंदू थिंकिंग प्रोसेस 4 स्टेजेसमध्ये असते. ठीक आहे. तर या पण माहिती असणं गरजेचं आहे. या 4ही स्टेजेस तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. डिरेक्ट क्वेश्चन येतो, मॅच द पेअरमध्ये सुद्धा येतो. आणि ही पण माहिती असणं गरजेचं आहे. कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थेअरी कोणी दिली आहे तर पियागेट्स यांनी. यावर पण क्वेश्चन येतोच. पहिली स्टेज आहे सेन्सरी मोटर स्टेज, 0 ते 2 वर्षासाठी येतं. संवेदन चालना टप्पा. याचे मुख्य वैशिष्ट्य आहे चाइल्ड लर्न्स थ्रू सेन्स अँड मोटर ॲक्शन्स, इंद्रिय आणि हालचालींमधून शिकतो. जो बाळ असते ते इंद्रिय आणि हालचालींमधून शिकते. याचे महत्त्वाच्या संकल्पना आहेत. ऑब्जेक्ट परमनन्स, वस्तू नजरेआड झाली तरी अस्तित्वात आहे हे समजतो. आणि कॉज अँड इफेक्ट अंडरस्टँडिंग, कारण परिणाम समज. उदाहरण, बाळाला चेंडू दिसत नसला तरी तो अजून अस्तित्वात आहे हे समजतो. ठीक आहे. नंतर आहे प्री ऑपरेशनल स्टेज, 2 ते 7 वर्षासाठी. यावर पण मॅच द फॉलोइंगमध्ये क्वेश्चन येतात. डायरेक्ट क्वेश्चन येईल सेन्सरी मोटर स्टेज कुठल्या एजमध्ये आहे तर 0 ते 2 वर्षासाठी. प्री ऑपरेशनल आहे 2 ते 7 वर्षासाठी. पूर्व परिचालन टप्पा, सिम्बॉलिक थिंकिंग डेव्हलप होते याच्यात. याच्या काही मर्यादा, इगोसेंट्रिझम, स्वकेंद्रित विचार राहतात, इतरांचा दृष्टिकोन समजत नाही. आणि लॅक ऑफ कन्झर्वेशन, आकार रूप बदलते तरी प्रमाण तेच राहते हे समजत नाही. उदाहरण, मुलाला वाटते की उंच ग्लासामध्ये पाणी जास्त आहे जरी दोन्ही ग्लासांमध्ये पाणी समान असेल. तर ही आहे प्री ऑपरेशनल स्टेज 2 ते 7 वर्ष. नंतर आहे कन्क्रीट ऑपरेशनल 7 ते 11 वर्षासाठी आहे. याचे मुख्य वैशिष्ट्य आहे लॉजिकल थिंकिंग अबाउट कन्क्रीट, ठोस गोष्टींवर तार्किक विचार राहतात याच्यात. आणि कन्झर्वेशन, रिव्हेबिलिटी, क्लासिफिकेशन अँड सेरिएशन. याच्यात आपण कट, वाटप आणि क्रम लावणे इत्यादी माहिती असतं. मुलगा समजतो की मातीचा गोळा चपटा केला तरी मातीचे प्रमाण बदलत नाही. याच्यात एक्झाम्पल माहिती नसले तरी चालते, फक्त एवढं माहिती असणं गरजेचं. आता पेपरसाठी तुमचे कमी दिवस आहेत तर ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, जेणेकरून क्वेश्चन जरी आला तरी तुम्हाला सोडवता आला पाहिजे. ते तर कन्क्रीट ऑपरेशनल स्टेज आहे 7 ते 11 वर्षासाठी, ज्यावर डिरेक्ट क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. नंतर आहे फॉर्मल ऑपरेशनल स्टेज 11+ वर्षासाठी, 11 वर्षा वयावरील. ठीक आहे. कन्क्रीट ऑपरेशनल 7 ते 11, फॉर्मल ऑपरेशनल 11 वर्षावरील. औपचारिक परिचालन टप्पा आहे ॲबस्ट्रॅक्ट अँड हायपोथेटिकल थिंकिंग, अमूर्त आणि काल्पनिक विचार येतात. ज्याच्या क्षमता आहे प्रॉब्लेम सॉल्विंग क्षमता येते याच्यात. डिडक्टिव्ह रिझनिंग, तार्किक निष्कर्ष काढता येतो. हायपोथेटिकल थिंकिंग येते, काल्पनिक परिस्थितींवर विचार करता येतात. याचं एक्झाम्पल आहे किशोरवयीन मुलं विज्ञान प्रयोगावरील जर इफ देन तर्कशास्त्र समजू शकतात. ठीक आहे. थोडक्यात सारांश बघू. 0 ते 2 वर्ष सेन्सरी मोटर,
2 ते 7 वर्ष प्री ऑपरेशनल इगोसेंट्रिझम सिम्बॉलिक थॉट, 7 ते 11 वर्ष कन्क्रीट ऑपरेशनल आणि 11+ फॉर्मल ऑपरेशनल. हे ही हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप आहेत. ठीक आहे. नंतर आहे मास्लोची हायरार्की ऑफ नीड्स थेरी. यावर पण क्वेश्चन येतो. आता डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो, हायरार्की ऑफ नीड्स थेरी कोणी दिलेली आहे, तर अब्राहम मास्लो यांनी. अब्राहम मास्लो यांनी 1943 मध्ये म्हणजे पेपर लिहिला होता, अ थेरी ऑफ ह्युमन मोटिवेशन. यावर पण क्वेश्चन येतो, ह्युमन मोटिवेशन थेरी कोणी दिलेली आहे, तर अब्राहम मास्लो यांनी. Maslow explained that human needs are arranged in a hierarchy from the most basic physiological needs to highest level of self-actualization. मास्लो यांनी सांगितले की मानवी गरजा एका श्रेणीप्रमाणे मांडलेल्या आहेत, प्राथमिक शारीरिक गरजांपासून ते सर्वोच्च आत्मसिद्धीपर्यंत. ठीक आहे. यांनी म्हणजे ज्या आपल्या मानवाच्या गरजा आहेत त्यांची स्टेजेस मांडलेल्या आहेत, तर त्या आपण बघून घेऊयात. या 5 स्टेजेसवर क्वेश्चन येतो. या 5 स्टेजेस सिक्वेन्समध्ये लावायला सुद्धा क्वेश्चन येतो, किंवा म्हणजे याच्यावर कुठलाही क्वेश्चन विचारला जातो. जसे प्रथम स्टेज कुठली आहे किंवा शेवटची स्टेज कुठली आहे, त्यावर पण क्वेश्चन येतो. 5 स्टेजेस ऑफ मास्लो हायरार्की. मास्लो गरजांची 5 पातळी. फिजिओलॉजिकल नीड. पहिली आहे फिजिओलॉजिकल नीड, शारीरिक गरजा, बेसिक सर्वायवल म्हणजे अन्न वस्त्र निवारा यात येतात. ठीक आहे. दुसरी आहे सेफ्टी नीड, सुरक्षा गरजा, प्रोटेक्शन फ्रॉम डेंजर, स्टेबिलिटी, लॉ ऑर्डर, हेल्थ, फायनान्शियल सिक्युरिटी, धोक्यापासून संरक्षण, स्थैर्य, कायदा व सुव्यवस्था, आरोग्य, आर्थिक सुरक्षितता यामध्ये येते सेफ्टी नीड्समध्ये. पहिली आहे फिजिओलॉजिकल नीड्स, दुसरी आहे सेफ्टी नीड, शारीरिक गरजा, सुरक्षा गरजा. तिसरी आहे लव्ह अँड बिलॉंगिंग नीड्स, प्रेम व सामावून घेण्याचा गरजा, फ्रेंडशिप, फॅमिली, इंटिमसी, सोशल ग्रुप्स, ॲक्सेप्टन्स, हे तिसऱ्या स्टेजमध्ये येतं. ठीक आहे. लव्ह अँड बिलॉंगिंग नीड्समध्ये मैत्री, कुटुंब, जवळीक, सामाजिक गट स्वीकारले जाणे. चौथी आहे इस्टीम नीड्स, मान सन्मानाच्या गरजा, सेल्फ रिस्पेक्ट, रिकग्निशन, स्टेटस, अचिव्हमेंट, कॉन्फिडन्स, हे चौथ्या स्टेजमध्ये येतं इस्टीम नीड्समध्ये. आत्मसन्मान, ओळख, प्रतिष्ठा, यश, आत्मविश्वास. पाचवी आहे सेल्फ ॲक्च्युलायझेशन, आत्मसिद्धीच्या गरजा, रिअलायझिंग वन्स फुल पोटेन्शियल, क्रिएटिव्हिटी, पर्सनल ग्रोथ, सेल्फ फुलफिलमेंट म्हणजे आपल्या पूर्ण क्षमतेची जाणीव, सर्जनशीलता, वैयक्तिक प्रगती, आत्मतृप्ती, हे सेल्फ ॲक्च्युलायझेशन नीडमध्ये येतं. तर पहिली आहे तुमची फिजिओलॉजिकल, दुसरी आहे सेफ्टी नीड्स, तिसरी आहे लव्ह अँड बिलॉंगिंगनेस, चौथी आहे इस्टीम आणि पाचवी आहे सेल्फ ॲक्च्युलायझेशन. हा सिक्वेन्स माहिती असणं गरजेचं आहे. यावर तुम्हाला पण क्वेश्चन येतात. ठीक आहे. तर आज आपण बेसिक थेरीज बघितलेल्या आहे आणि बेसिक टर्मिनॉलॉजीसुद्धा बघितल्या. याच्यावर तुम्हाला म्हणजे 3 ते 4 क्वेश्चन पेपरमध्ये मिळतीलच. तर तुम्ही या सगळ्या थेरीज समजून घेणं गरजेचं आहे. आपण रिव्हिजन बॅच लॉन्च करण्याचा विचार करत आहोत. जी आपली पेड बॅच आहे ती तर सुरूच आहे, पण आपण आणखी एक रिव्हिजन बॅचसुद्धा स्टार्ट करण्याचा विचार करत आहोत. जर तुम्हाला म्हणजे वाटत असेल की एक्झामसाठी 10 दिवस राहिलेले आहे आणि रिव्हिजन नसेल झाली किंवा काही, तर आपण या 10 दिवसात पूर्ण रिव्हिजन करून घेणार आहोत. फी फक्त आपण 500 रुपये ठेवत आहोत. 10 दिवसात संपूर्ण तयारी करून घेणार आहोत. तुमच्या 40 प्रश्नांची तयारी आपण संपूर्ण करून घेणार आहोत, जेणेकरून तुमचे जे पण टॉपिक येतील ते सगळे तुम्हाला आले पाहिजे. ठीक आहे. तर काही म्हणजे तुमचे डाऊट असतील किंवा काहीही तुम्हाला अडचण आली असेल तर प्रिपरेशन दरम्यान किंवा या 10 दिवसात आणखी चांगल्यानं तयारी करता येईल आणि आणखी चांगले मार्क्स कसे वाढवता येईल, हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर म्हणजे तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा संपर्क साधू शकता, जेणेकरून आम्ही तुमचे मार्क्स वाढवण्यासाठी मदत करू. बाकी म्हणजे जर तुम्हाला म्हणजे वाटत असेल की या 10 दिवसात तुमची तयारी म्हणजे पूर्वी तयारी नसेल झाली, पण या 10 दिवसात तयारीला आणखी बूस्ट भेटला पाहिजे आणि तुम्ही पण चांगली कॉम्पिटिशन दिली पाहिजे आणि चांगली रँक आली पाहिजे, तर तुम्ही ही रिव्हिजन बॅच जॉईन करू शकता. याचा नंबर आपण देत आहोत 9309130866. सॉरी हँडरायटिंगसाठी, किंवा म्हणजे समजलं नसेल तर कमेंट करून सांगून द्या.
कमेंटमध्ये सुद्धा आपण प्रोव्हाइड करून देऊ. बाकी असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण रिव्हिजनचे घेऊन येणार आहोत. आणि रिव्हिजन बॅचसाठी तुम्ही जर उत्सुक असाल तर लवकरात लवकर जॉईन करून घ्या. 10 दिवस राहिलेले आहेत. आपण संपूर्ण तयारी करून घेऊ 40 प्रश्नांची. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.